नमस्कार, मी डॉक्टर सतीश खताळ, असोसिएट प्रोफेसर भारती विद्यापीठ डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आयुर्वेद पुणे। आज मी एका ज्वलंत विषयावर तुमच्याशी संवाद साधत आहे आणि तो म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज म्हणजेच PCOD। जीवनशैलीतील बदलामुळे लहान वयातील मुलींपासून तर प्रौढ स्त्रियांपर्यंत PCODची व्याप्ती आढळते। नक्की PCOD म्हणजे काय? तर स्त्रीबीज तयार करण्याच्या क्षमतेवर स्त्रियांमधील झालेला परिणाम म्हणजेच ही क्षमता कमी होते। याचे लक्षण म्हणून अनियमित पाळी, बीजांडकोशामध्ये पाण्याच्या गाठी तयार होणे, त्याला सिस्ट असे म्हणतात, तसेच केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, चेहऱ्यावर हनवटीवर दाट केस येणे आणि नैराश्य जाणवणे ही सारी लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात। जीवनशैलीतील बदल करणे हा त्याच्यावरचा मूलभूत उपाय आहे। तसे पाहिले तर 100% परिणामकारक चिकित्सा यावर सध्या तरी उपलब्ध नाही। जोपर्यंत औषधोपचार चालू असतो तोपर्यंत पाळी नियमित येते आणि काही लक्षणं कमी जाणवतात, परंतु जेव्हा औषधे बंद होतात त्यावेळी पूर्वीची लक्षणं पुन्हा जाणवतात किंवा दिसतात। आमच्या आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये यावर बरेच शोधनिबंध आणि संशोधन झालेले आहे। त्यामुळे आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये यावर योग्य तो सल्ला दिला जातो। त्यामध्ये जीवनशैलीतील बदल कसा करावा, आहार कसा प्रकारचा घ्यावा, व्यायाम कशा पद्धतीने असावा, आयुर्वेदिक औषधोपचार काय केला जावा आणि पंचकर्म चिकित्सा असं सर्व समावेशक सल्ला दिला जातो। हा सल्ला घेण्यासाठी PCODच्या पेशंटनी त्यापासून रिलीफ मिळण्यासाठी आयुर्वेद हॉस्पिटलला स्त्रीरोग विभागामध्ये एक वेळ अवश्य भेट द्या आणि ट्रीटमेंटचा लाभ घ्या। धन्यवाद।